भुर्रासा राक्षसी चित्कारत इंजिनचा गुरगुराट घुमवत ती प्रायव्हेट बस त्या सुनसान हायवेवर पसरलेल्या धुक्याला चिरत धावत होती. बसच्या पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा हायवे, आजूबाजूची घनगर्द झाडे दिसत होती, जी आज असलेल्या अमावास्येच्या अंधाराने काळ्या शाईने माखल्यासारखी भयप्रद भासत होती. प्रायव्हेट बसमध्ये ड्राईव्ह सीटवर सखाराम बसलेला. त्याच्या चेहऱ्यावर एक अकलनीय भयभीत भाव पसरलेले. त्याच्या घाबरलेली नजर आजूबाजूच्या अंधारात काहीतरी शोधत होती. त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचा कंडक्टर मित्र अस्लम बसलेला. अस्लमच्या चेहऱ्यावरही भयभीत घाबरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. जणू सखारामच्या मनात असलेली भीती, त्या भीतीचा जहर अस्लमच्याही मनात पसरलेला. पण अशी कोणती भीती होती ती, ज्या भीतीला हे दोघे घाबरत होते? त्यांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप होत होता. बसच्या मागे पॅसेंजर सीटवर मागची रूफवरची लाईट सुरू होती. त्यात खूप सारे प्रवासी बसलेले दिसत होते. डाव्या रांगेत 2 हिजाब बुरखा घातलेल्या बायका एकत्र बसलेल्या. त्यांच्या मागे एक नुकतंच लग्न झालेलं कपल बसलेलं, मोहित रीना. त्या दोघांचा रोमांस सुरू होतं. रीना, मी तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणील माझी जान, फक्त एक किस दे ना पिल्लू. मोहितने असं म्हणत आपल्या एका हाताच्या पंजाने रीनाची हानवटी धरली. तसा तिने इश करत लाजेने चूरचूर होत मान दुसरीकडे वळवली. तर त्यांच्या बाजूच्या सीटवर पंडित गोपालजी व त्यांच्या मिसेस संगीता पंडित बसलेल्या. पंडितजींना ह्या 2 कपलच्या चाललेल्या रोमांसचा फार त्रास होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर त्रस्तीत भाव पसरलेले, पण त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर मात्र आनंदित, इच्छुक, उत्तेजित भाव पसरलेले. त्यांना त्या जोडप्यात त्यांच्या तरुणपणी नुकतंच लग्न करून केलेली मजा मस्ती दिसत होती. पंडितजींच्या मागे अजून 4-5 सीटवर 8-10 जण बसलेली आणि शेवटच्या लास्ट सीटवर मात्र तो एकटा बसलेला. अंगात एक काळ्या रंगाची हुडी, डोक्यावर त्या हुडीची काळी टोपी घातलेली. खाली मान घालून तो त्याच्या चाणाक्ष नजरेने समोर पाहत होता. त्याच्या हालचाली, कपडे पाहून असं वाटत होतं जसं काही तो कोणी स्पेशल इंटेलिजंट डिटेक्टिव्ह असावा. पण वेळ आल्यावर ते कळणारच होतं. मग आता पुढे पाहूयात. ड्राईव्ह सीटवर बसलेल्या सखारामने अस्लमकडे पाहिलं. भयग्रस्तीत आवाजात म्हणाला, अस्लम, आपली बस पुढच्या एका स्टॉपवरच थांबू. मग नंतर एकदा तो श्रापित जंगल सुरू झाला की मग त्या जंगलात कुठेही स्टॉप दिसू देत, बस थांबवायची नाही. सखारामच्या वाक्यावर अस्लमने फक्त भीतच मान हलवली. तोच मागून आवाज आला, अरे बंद करा रे तुमचं हे चुम्माचाटी. केव्हापासून ते निर्लज्ज शब्द ऐकतोय? चांद तारे तोडून आणतो, हिरे माणिक आणतो, पप्पी दे, हे दे, ते दे. गोपाल पंडित सीटवर उभं राहून ओरडत मोहित रीनाला उद्देशून म्हणाला. तोच पंडितच्या बायकोने त्याला खांद्याला धरून गपकन खाली बसवलं. गप्प बसावं पंडितजी, तुमच्या म्हातारपणात प्रेम थंड पडलं म्हणजे बाकीच्यांचं प्रेम पण गार झालं का? मिसेस पंडित गोपालजींना डोळे वटारून दम देत म्हटल्या. तसं ते मूग गिळून घाबरून गप्प बसले. पण त्यांची ही फजिती पाहून बसमधील सर्वजण खी खी करत दात काढत हसू लागले. फक्त ड्रायव्हर, कंडक्टर आणि तो फेल्ट कोटवाला तरुण युवक तेवढा हसला नाही. जणू पुढे जे काही विपरीत घडणार होतं त्याची या तिघांनाही भनक लागलेली. सखाराम ड्रायव्हरला पुढे पाहता आता रस्त्यावर एक स्टॉप दिसला, ज्या स्टॉपवर एक हँडबॅग घेऊन एक सुंदर गोरीपान तरुणी उभी दिसत होती. गोल चेहरा, पाणीदार डोळे, लाल सफरचंदासारखे ओठ, कमलासारखं नाक. कोणीही तिच्याकडे पाहता आकर्षित होईल असं तिचं सौंदर्य होतं. तिच्या अंगात एक गुलाबी रंगाचा 2 वेस्ट ड्रेस होता, जो तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होता. ती तिच्या स्मार्टफोनवर कोणाशी तरी बोलत होती. हाय, ठेवते आता फोन, बस आलीये.
लवकरच घरी पोहोचेन, शिवांजलीने म्हटलं. मग तिच्या टपोऱ्या पाणीदार डोळ्यांनी बसकडे पाहिलं. शेवटचा पॅसेंजर आहे, गाडी थांबव सखाराम, कंडक्टर असलम म्हटला. सखारामने बसचा वेग कमी करत गाडी बस स्टॉपपाशी थांबवली. असलमने बसचा दरवाजा उघडला. मॅडमजी आत या, तो म्हणाला. शिवांजलीने आपली बॅग उचलली, बसमध्ये चढली. असलमने दरवाजा लावून घेतला. शिवांजली चढताच घाई असल्यासारखं सखारामने बसचं गिअर टाकत बस पुन्हा रस्त्यावर पळवू लागला. शिवांजलीने बसमध्ये पाहिलं. सर्वजण तिच्याकडे पाहत होते. तिचं सौंदर्य आकर्षित करणारं जे होतं. जो कोणी पाहे तो तिच्यासाठी वेडा होऊन जाई. मॅडमजी तिकीट बोला, असलमने तिकीट मशीन हातात घेऊन विचारलं. एक वल्लभगड द्या, शिवांजली तिच्या गोड मधाळ आवाजात म्हणाली. तिने 50 रुपयांची नोट कंडक्टरला जी घेऊन कंडक्टरने मशीनवर 4-5 बटन दाबली आणि मशीनमधून तिकीट काढून शिवांजलीला दिली व म्हणाला, लास्ट सीट मॅडम. शिवांजलीने आपली बॅग उचलली व पॅसेंजर सीटच्या मधोमधून चालत जाऊ लागली. मिसेस पंडित व रीना दोघींनी तिच्याकडे पाहून फक्त स्मित केलं. शिवांजलीनेही मंद स्मित हास्य करत त्या दोघींकडे पाहिलं व मागच्या सीटपाशी आली. मागच्या सीटवर तो काळ्या फेल्ट कोटमधला तरुण तसाच खाली मान घालून बसलेला. शिवांजलीने त्याच्याकडे पाहून मग जरा जरा दूरच बसली. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती, परंतु त्याने मात्र तिच्याकडे एकदाही डुंकूनही पाहिलं नाही. ड्राईव्ह सीटवर बसलेल्या सखारामने समोर पाहिलं. दूर धुक्यात बुडालेल्या रस्त्याच्या एके बाजूला एक माइलस्टोन दिसला, ज्यावर लिहिलेलं, बल्लभगड 70 किलोमीटर. सखाराम, बल्लभगडचं जंगल आलंय, आता इथून पुढे कुठेही बस थांबू नको, असलम भीत म्हणाला. त्याचं वाक्य बसमध्ये सर्वांनी ऐकलं. बसने वेगाने तो पिवळ्या रंगाचा फळा ओलांडला व गाडी बल्लभगड जंगलात घुसली. आवाज करत दूर जंगलात कुठेतरी एक कोल्हार ओरडला. जणू त्याला भाकीत झाला असावं की आज या जंगलातल्या रस्त्यावर मृत्यूचा नंगा नाच चालणार आहे. ते रक्ताच्या सड्याने रांगोळी रेखाटणार आहे. ते बस बल्लभगड जंगलात येऊन 10 मिनिटे होऊन गेलेली. आजूबाजूला एकदम चिडीचूप शांतता होती. आजूबाजूला काळ्या कुट्ट विषारी शाहीच्या झाडांव्यतिरिक्त काहीही दिसत नव्हते. मोहित, हा कंडक्टर असं का म्हटला की वल्लभगड जंगलात बस कुठे थांबू नको? रीनाने न समजून विचारलं. त्यावर गोपाल पंडित मागे पाहत धीर गंभीर आवाजात म्हणाले, कारण रीना, रात्री या जंगलात छलाव्याच्या मृत काळ्या सावल्यांचा मौतेचा नंगा नाच सुरू होतो, म्हणून बस कुठेही थांबवली जाणार नाही. पंडितजींचं हे वाक्य ऐकून रीना जराशी घाबरली, परंतु तोच रीना आणि मोहित दोघांच्या पुढच्या सीटवर बसलेल्या हिजाब घातलेल्या त्या स्त्रिया खदाखदा खांदे उचकत हलवत जागेवरून उठल्या व त्यांनी आपल्या तोंडावरचा बुरखा हिजाब काढून बाजूला फेकला. तसा सर्वांना त्या दोघांचा चेहरा पाहून धक्का बसला, कारण हिजाबच्या आत फातिमा हुसेना नसून मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल अब्दुल आणि आली होते. दोघांनी आपापला हिजाब काढून दूर फेकले. आता ते दोघे चड्डी बनियांवर होते. अब्दुलच्या हातात कोयता होता तर अलीच्या हातात बंदूक होती. त्या दोघांना असं चड्डी बनियांवर पाहून सर्व पॅसेंजर स्त्रियासुद्धा दात काढत हसू लागल्या. त्यांना असं आपल्यावर हसताना पाहून अब्दुल आली दोघा क्रिमिनल्सना राग आला. अब्दुलने आपल्या हातातील कोयता पंडित गोपालच्या गळ्याला लावला. जाम हसतोय का रे म्हातारड्या? कापू का तुला? कापू? आधी चिकन सेंटर चालवायचो मी. असे बारीक बारीक पीस करेल ना, बिर्याणी होईल तुझी बिर्याणी. अब्दुल राक्षसी हसत म्हटला. त्याचे ते क्रूर हास्य पाहून सर्वांच्या मनात भीती पसरली. बायका, पुरुष सर्वजणांच्या चेहऱ्यावर काळजी, भय पसरले. तुमची बस हायजॅक झालीये,
आता मी सरकारकडून तुमच्या बदल्यात 40 करोड मागणार. अली हातातली बंदूक सर्वांसमोर रोखत म्हटला. अस्लम, कंडक्टर, सखाराम दोघेही बस हायजॅक झाली म्हणून खूप घाबरले होते. त्यातल्या त्यात अली अब्दुल ह्या गुन्हेगारांबद्दलच खौफ या दोघांच्या मनातही होतंच. ए अली, जा बस थांबव आणि पोलिसांना कॉल कर, अब्दुलने अलीला सांगितलं. अली बंदूक घेऊन सखारामजवळ आला. अलीने हातातील बंदूक सखारामच्या डोक्याला लावली. ए ड्रायव्हर, बस थांबव. जास्तीची होशियार केली तर भेजा उडवील, जागेवर खल्लास होशील, अलीने धमकी दिली. पण सखारामने बस थांबवली नाही. उलट तो कापऱ्या भयभीत आवाजात म्हणाला, अली साहेब, हा रस्ता चांगला नाही. हा रस्ता छलाव्याच्या भूताने पछाडलेला आहे. इथे बस थांबवली तर आपण सर्व मरू. त्यापेक्षा हे जंगल पार होऊ दे, मग मी थांबवतो की बस, असं म्हणतोस? अलीने सखारामच्या डोक्याला लावलेली बंदूक काढली व तिची नळी जोरात अस्लमच्या दिशेने आणत ट्रिगर दाबून गोळी झाडली. धाड असा आवाज झाला. बंदुकीच्या नळीतून सफेद धूर सोडत गोळी बाहेर पडून अस्लमच्या छाताडात घुसली. फुगा फुटावा तसा छाताड फुटलं. अस्लमच्या छातीतून भळाभळा रक्त बाहेर पडलं व तो तसाच सीटवर मृत होऊन पडला. त्याच्या सताड उघडे डोळे, आव असलेले तोंड, बाहेर आलेली जीभ सखारामला पाहत होती. अस्लमचं प्रेत पाहून सखारामची भीतीने फाटून हातात आली व त्याने मागचा पुढचा विचार न करता बस त्या श्रापित जंगलातल्या काळ्या कुट्ट रस्त्यावर थांबवली. तुम्ही दोघं हे ठीक नाही करत. हा रस्ता चांगला नाही. इथे बस थांबवलीत आणि तुमच्या मुस्लिम बांधवाला मारलं. आता तो छलावार रक्ताचा वास सुंगत इथे येईल आणि एक एक करत सर्वांना मारून इथे या जंगलातल्या झाडांना आपल्या मुडद्यांचे झुंबर टांगेल, गोपाल पंडित म्हणाले. त्याचं वाक्य ऐकून अलीने हातातला सुरा पुन्हा पंडितच्या गळ्यावर ठेवला व दात ओठ खात म्हणाला, आम्हा आतंकवाद्यांमध्ये धर्म नसतो आणि आम्ही सैतानाची अवलाद आहोत. आमच्याशिवाय कोणताच छलावा नाही इथे. अलीने असं म्हणतच हातातल्या कोयत्याने पंडितचा गळा कोंबडीसारखा हालाल करत चिरलं. पंडितच्या गळ्यातून निघणाऱ्या या रक्ताच्या फवाऱ्याने मिसेस पंडितचं तोंड, शरीर रक्ताने भिजलं गेलं. तसं त्या आ करत मोठ्याने ओरडल्या व जागीच बेशुद्ध झाल्या. अलीने गोपाल पंडितचं सताड उघडे डोळे, तोंडाचा आव असलेल्या असं कापलेलं डोकं बसमधून बाहेर फेकलं. रस्त्यावर 2-3 टप्पे घेत ते डोकं येऊन एका काळ्या टोकदार बुटांच्या पायासमोर पडलं. पांढरे फट्ट पाय, खाली 2 झापांचं काळं धोतर, कमरेला सोन्याचा पट्टा, वरचं अंग उघडं, गळ्यात चांदीचे दागिने, हातात सोन्याचे कडे, डोक्याच्या टाळूवर तुळतुळीत टक्कल होतं, तर कानाच्या वर दोन्ही बाजूंना पांढरे वाढलेले केस होते. लाल रंगाचे विस्तवाचे डोळे, त्यात पिवळ्या रंगाचे 2 ठिपके होते. ओठांवर खुनशी हसू ठेवून तो छलावा पिशाच बस बाहेर उभं राहून ह्या सर्वांना पाहून जिभल्या चाटत होता. शिवांजली भीतीने थरथर कापत होती. तिच्यासहितच बसमधील सर्व प्रवासी जीव जाईल ह्या भीतीने घाबरलेले. रीना मोहितच्या कुशीत शिरलेली. अशातच शिवांजलीचं लक्ष तिच्या बाजूला बसलेल्या त्या काळ्या फेल्ट कोटमधील तरुणावर पडलं. तो तरुण ह्या भीतीजनक परिस्थितीतही अगदी रुबाबात शांतपणे बसलेला, जणू त्या 2 आतंकवाद्यांची त्याला भीती वाटत नव्हती. तुम्हाला भीती नाही वाटत? शिवांजलीने थरथरत्या आवाजात विचारलं. तिच्या त्या वाक्यावर त्या तरुणाने मान वळवून आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं व म्हणाला, शिवाय कोणालाही घाबरत नाही आणि आपल्याला खरा खतरा या दोघांपासून नाही तर बाहेर घुमणाऱ्या त्या वेशी दलिंद्र्या छलाव्यापासून आहे. असं म्हणतच शिवायने आपल्या घड्याळात पाहिलं. त्याच्या चौकोनी घड्याळाच्या स्क्रीनवर एक लाल टिंब हळूहळू बसच्या दिशेने जवळ येताना दिसत होतं. तसं त्या गॅजेट वॉचमधून वेगानं बीप बीप असा साऊंड निघू लागला.
त्यासहितच शिवायच्या चेहऱ्यावर एक गंभीर तणाव, भयभाव पसरलेले आणि पुढच्याच क्षणाला धाड असा आवाज होत बसला एक जोरदार धडक बसली. बस डावीकडून उजवीकडे तोल जात बसचे डावीकडचे 2 पाय हवेत आले. पुरुष स्त्रिया मोठ्याने किंचाळल्या तर शिवांजली सीटवरून घसरत खाली येत शिवायच्या मिठीत येऊन पडली. धाड असा आवाज होत वर गेलेली बाजू पुन्हा खाली आली. जो तो आता 2 सेकंद अगोदर काय घडलं, काय झालं याचा विचार करत होता. बसमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर भीती चढली होती. शिवांजलीने शिवायच्या छातीत डोकं खुपसलेलं. पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीचा त्याला स्पर्श झाल्याने तो शहारला होता. शिवांजलीने आपलं डोकं वर काढत त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकितमय धक्का बसल्याचे भाव पसरलेले. शिवांजलीने पटकन त्याला मारलेली मिठी सोडली व जराशी लाजतच सॉरी म्हटली. तिच्या गालांवर हे बोलताना लाली चढलेली. अचानक बसच्या आत रूपवर पेटलेली पिवळी लाईट 5 सेकंद चरचरली आणि फट आवाज करत फुटली व खूप काळघोर अंधार पसरला. कोणाच्याही नजरेला काहीही दिसेनासं झालं आणि तोच बसच्या बाहेर रूपवर धप असा काहीतरी आपटल्याचा आवाज आला. जसं काय बाहेर बसच्या पत्र्यावर काहीतरी उभं राहिलं आहे. शिवायच्या घड्याळात लाल टिंब आणि बीप बीप असा आवाज पुन्हा वेगानं ऐकू येऊ लागला. शिवांजलीने फोनची टॉर्च पेटवत तिचा चंदेरी प्रकाश समोर टाकला. तसे तिला त्या उजेडात सर्वजण वर पाहताना दिसले आणि तेवढ्यात बसचा रूप फरकन फाडत 2 भयानक धारदार लोखंडी बोटांचे राक्षसी पंजे आत आले. त्या पंजांची 5ही बोट अब्दुल आली दोघांच्या डोक्याच्या कवट्या फोडत आत घुसली. फुटलेल्या कवटीतून दोघांच्या चेहऱ्यावर रक्त वाहू लागलं. दोघेही वेदनेने पिळवटून किंचाळले व नकळत आलीच्या हातात असलेल्या बंदुकीतून धाड धाड करत गोळ्या झाडल्या गेल्या. गोळ्यांच्या आवाजाने घाबरून शिवांजली पुन्हा शिवायच्या मिठीत घुसली. रीना, मोहित, ड्रायव्हर सखाराम अजून 4-5 जणांना त्या गोळ्या लागल्या. कोणाच्या छातडात, डोळ्यात, मानेत, पोटात, टाळूत अशा त्या गोळ्या घुसल्या होत्या व ते सर्वजण मृत्युमुखी पडले. गोळ्यांचा आवाज थांबला. तसेच शिवांजली डोळे उघडले. आपल्याला गोळ्या लागल्या नाहीत हे पाहून तिला कमालीचं आश्चर्य वाटलं व अशातच तिची नजर समोर गेली तसे तिचे डोळे आश्चर्यचकित धक्का बसल्यागत समोर खिळले गेले. समोरचा नजारा अकल्पनीय, अकल्पित, अविश्वसनीय होता. शिवायने आपल्या उजव्या हाताचा पंजा समोर धरलेला आणि त्या पंजाच्या तळव्यातून निळ्या रंगाचं एक वर्तुळाकार सुरक्षा कवच तयार झालेलं, ज्यावर त्या गोळ्या आदळलेल्या. शिवांजलीने जरा चमकून कुतूहलात्मक, भय नवल अशा नजरेने जागेवरून उठत 2 पावलं मागे जात शिवायकडे पाहत भीत म्हटलं, कोण आहेस तू? शिवांजलीला वाटलं शिवाय ही भूत आहे. शिवायने आपला समोर धरलेला हात मागे घेतला तसे ती शक्ती लोप पावली. शिवाय जागेवरून उठला. घाबरू नकोस, मी शिवाय, घोस्टबस्टर आहे. ह्या जंगलात एक छलाव्याचं भूत आहे, त्याचा गेम वाजवायला आलोय. शिवायने असं म्हणतच होडीची टोपी मागे सारली. त्याचा गोरापान हँडसम चेहरा शिवांजली 2 सेकंद पाहतच राहिली. शिवायने आपल्या होडीच्या खिशातून एक चौकोनी फ्रेमचा चष्मा काढला व डोळ्यांना लावला. हा एक जादुई चष्मा होता, ज्यात गायब, अदृश्य असलेल्या वाईट शक्ती, एंटिटी स्पष्ट दिसायच्या. चल बाहेर जाऊ. शिवायने शिवांजलीकडे पाहिलं व म्हणाला. दोघेही पॅसेंजर सीटवर पडलेल्या मृतदेहांच्या रांगेतून चालत पुढे जाऊ लागले. तेव्हा शिवांजलीला असं जाणवलं की हे सर्व मृत प्रेत जिवंत झाले आहेत व एकटक त्यांच्या भयंकर लाल लप्त डोळ्यांनी आपल्याला पाहत आहेत. दोघेही बसमधून बाहेर पडले. शिवाय, शिवांजली दोघांनी आजूबाजूला पाहिलं. बाहेर एक सुनसान शांतता पसरलेली.
4 दिशेंना काजळी काळ्या शाईचा अंधार बळजबरीने तिमिराने पोतला होता. मध्येच एक थंड हवेचा झुळूक अंगावर येऊन आदळत होता. तसा भीतीने अंग शहारत होतं. शिवांजली, तू माझ्या मागेच राहा. शिवा एक हात मागे नेत आजूबाजूला अंधारात नजर फिरवत म्हटला. त्याच्या जादुई चष्म्यात आजूबाजूला अद्याप कोणतीच एंटिटी कॅप्चर होत नव्हती. तोच आकाशातून पंख फडफडवत एक सैतान हवेतून उडत वेगानं धप आवाज करत खाली आला. खाली 2 झापांचं काळं धोतर, कमरेला सोन्याचा पट्टा, वरचं अंग उघडं, गळ्यात चांदीचे दागिने, हातात सोन्याचे कडे, डोक्याच्या टाळूवर तुळतुळी टक्कल होतं, तर कानाच्या वर दोन्ही बाजूंना पांढरे वाढलेले केस होते. तर त्याच्या चांदीच्या धारधार बोटांना लाल ताजं रक्त लागलेलं, जे अब्दुल आली या दोघांचं होतं. तो त्याच्या लाल तप्त डोळ्यांनी एकटक शिवायला पाहत होता. काय रे घोस्टबस्टर शिवाय, आलास का पुन्हा मला पकडायला? पण ह्यावेळेस मी तुला जिवंत सोडणार नाही. बसमध्ये मेलेल्यांसोबत तुमच्या दोघांचीही चित्ता जळणार. तो छलावा आपल्या कर्जातल्या भयानक घोगऱ्या आवाजात म्हटला. शिवायने आपल्या कमरेमागून एक सुरा काढला, ज्या सुऱ्याची पात लाल रंगाची हाडाने बनलेली होती. मला मारण्याअगोदर मी, असं म्हणतच शिवा एका गालात हसला व त्याने एक गिरकी घेत उजव्या हातात पकडलेला सुरा शिवांजलीच्या पोटात खुपसला. शिवांजलीच्या तोंडून एक हलकीशी वेदना बाहेर पडली. मग तिच्या दोन्ही डोळ्यांचा रंग निळा कचकड्याच्या बाहुल्यासारखा झाला. तिच्या डोळ्यांतून काळ्या रक्ताची धार ओघळत गालांवरून खाली येऊ लागली. तिच्या दोन्ही कानांतून गरम धूर निघू लागला. डोळे गोल गोल करत गरागरा फिरू लागले. चेहऱ्यातून धूर निघाला जात मांस वितळून खाली पडू लागलं. शिवांजली हळूच 2 पावलं मागे गेली. तिचं सारं शरीर हवेत उचललं गेलं. दोन्ही हात वर हवेत, तोंड वर आलं, विचकलं. आ करत ती भयंकर अकराळ विक्राळ दैत्यासारखी कांठाळ्या बसवणारी किंचाळू लागली. तिच्या तोंडून, डोळ्यातून हिरव्या, लाल, पिवळ्या त्रिरंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडला जात जागेवरच तिच्या देहाचा स्फोट झाला. तिचा स्फोट होताच मागे उभा तो छलावा ध्यान, जो की फक्त एक फसवा पुंजका होता, त्याचंही जागेवरच सफेद धुराचा स्फोट होत अंत झाला. हुश करत शिवायने तोंडातून सुटकेचा श्वास सोडला. खाली रस्त्यावर पडलेला त्याचा लाल चाकू उचलून पुन्हा होडीत ठेवला. शिवायला आठवलं, जेव्हा त्याने डोळ्यांवर तो जादुई चष्मा चढवला तेव्हा त्याला त्याच्या समोर शिवांजली दिसली नव्हती, तर तो छलावा दिसला होता. तसे शिवाय सर्व समजून गेला की हा छलावा भ्रम पैदा करत आहे. म्हणूनच त्याने शिवांजलीला मुद्दामून प्रोटेक्ट करायचं नाटक करत तिला बाहेर आणलेलं व अगदी थंड डोक्याने छलाव्याचा गेम वाजवला. शिवायच्या फोनची रिंग वाजू लागली. तसा त्याने फोन काढून कॉल उचलला. जी सर, मिशन छलावा कंप्लीटेड, शिवाय म्हणाला. फोन कट झाला व लागलीच त्याच्या फोनवर बँक मेसेज आला. 1 करोड रुपये तुमच्या खात्यात ट्रान्स्फर झाले आहेत. त्यासहितच दुसरी अजून एक नोटिफिकेशन आली, ज्यात लिहिलेलं मिशन 2 दिल्ली का ट्रेन का छलावा. जो मेसेज वाचून शिवा एका गालात हसला व म्हणाला, लेट्स गो टू दिलवालो की दिल्ली.